व्हायरल व्हिडिओवरून उजवे आणि डाव्यांमध्ये झुंपली. अदानी अंबानी युद्धात उजवे अंबानींना टार्गेट करत असल्याची डाव्यांची टीका, तर उजव्यांचं डाव्यांना प्रत्युत्तर. भारत रशिया होणार व्यापार मित्र. व्यापार 100 अब्ज डॉलर्सवर नेणार. अमेरिका आणि भारतातील व्यापार तणाव वाढत असल्यानं नवी दारं खुली. वर्षाअखेरीस पुतीन भारतात येणार. जीएसटी दर पुनर्रचनेला केंद्रीय मंत्री समितीची मंजुरी. सध्याचा जीएसटीचा 12% आणि 28% स्लॅब रद्द होणार. फ्रीज, कार, एसी, वॉशिंग मशीन स्वस्त होण्याची शक्यता. भटक्या कुत्र्यांसंदर्भात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी. सर्वोच्च न्यायालय उद्या निकाल देणार. भटक्या कुत्र्यांच्या होत असलेल्या धरपकडी विरोधात प्राणीप्रेमी कोर्टात. भारतात ऑनलाईन गेमिंगवर बंदी. ऑनलाईन गेमिंगवर बंदी आणणारं विधेयक संसदेत मंजूर. दोन्ही सभागृहात चर्चेनंतर विधेयक मंजूर. रिअल मनी गेमिंग आणि ऑनलाईन बेटिंगला चाप लागणार. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचं वेतन गणपतीपूर्वी होणार. ऑगस्ट महिन्याचं वेतन कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात 26 ऑगस्टला जमा केलं जाणार. गणेशोत्सवाची धामधूम लक्षात घेता महत्त्वाचा निर्णय. गणपती कोकणात जाणाऱ्या भाविकांना टोल माफी जाहीर. गणेशोत्सव 2025 कोकण दर्शन या नावाचे विशेष टोल माफी पास दिले जाणार. परतीच्या प्रवासासाठी सुद्धा हेच पास ग्राह्य धरले जाणार. देशातील पहिल्या रोरो कार सेवेला कोकण रेल्वे मार्गावर अत्यल्प प्रतिसाद. आरक्षणाची आज अंतिम मुदत. आतापर्यंत फक्त 5 जणांचंच आरक्षण. इलेक्ट्रिक वाहनांना अटल सेतूवर मोफत प्रवास. आजपासून खासगी तसंच सरकारी इलेक्ट्रिक 4 चाकी वाहनांना अटल सेतूवर टोल माफी. नाशिक कुंभमेळ्याची 5,000 कोटींची कंत्राटं परराज्यातील कंपन्यांना दिल्यामुळे महायुतीत वाद. भुजबळ आक्रमक, तर शिंदेंनी मागवली कंत्राटांची माहिती. खासदार कंगना राणौत यांच्या घरी राष्ट्र सेविका समितीची शाखा. शाखेत खासदार सुनेत्रा पवारांची सुद्धा उपस्थिती. तर माझ्या उपस्थितीचा राजकीय उद्देश नव्हता, सुनेत्रा पवार यांचं स्पष्टीकरण. ठाणे महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकणार. भाजपा मंत्री गणेश नाईक यांचं वक्तव्य. नाईकांनी शिंदेंना थेट आव्हान दिल्याच्या चर्चा. महायुतीत संघर्ष वाढण्याची शक्यता. जैन समाज कबुतरावर बसून फिरतो का? कबुतरांच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंचा हल्लाबोल. माणसांपेक्षा कबुतर महत्वाची आहेत का? राज ठाकरेंचा सवाल. उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावर. विविध विकास कामांची पाहणी करतायत. पुण्यातील एकता नगरच्या पुरानंतर दौऱ्याला विशेष महत्त्व. पुण्यातील गणपती विसर्जनाच्या वादावर तोडगा काढण्यासाठी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी बोलावली बैठक. विसर्जनाचा वाद मिटणार का याकडे लक्ष. मुंबई ठाण्यासह कोकण किनारपट्टीला आजही पावसाचा येलो अलर्ट. किनारपट्टीलगतच्या भागात हलक्या सरी बरसणार. उर्वरित महाराष्ट्रात जोर ओसरला. कोल्हापूर आणि सांगलीत पावसाचा जोर ओसरला. कोल्हापुरातील पंचगंगा नदीची पाणी पातळी घटली. पंचगंगेची पातळी 43 फुटांवर, तर चांदोली धरणातून विसर्ग थांबवल्यानं कृष्णेची सुद्धा पाणी पातळी घटली. नाशिकचा प्रसिद्ध सोमेश्वर धबधबा पुन्हा प्रवाहित. गंगापूर धरणातून गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग केल्यामुळे धबधबा ओसंडून वाहतोय. धबधब्यानं धारण केलं रौद्र रूप. बेळगावातील घटप्रभा नदीच्या पाणी पातळीत वाढ. गोकाक धबधबा पूर्ण क्षमतेनं प्रवाहित. धबधब्याची मनमोहक दृश्य समोर. राज्यातील नोकरदार महिलांना दिलासा. राज्य सरकार नोकरदार महिलांच्या लहान मुलांच्या संगोपनाची जबाबदारी स्वीकारणार. पहिल्या टप्प्यात 345 पाळणाघर सुरू करणार. मंत्री अदिती तटकरे यांची माहिती. भारताची पहिली मानवी अंतराळ मोहीम डिसेंबरमध्ये. गगनयानची पहिली चाचणी मोहीम डिसेंबरमध्ये प्रक्षेपित होणार. इस्रोचे प्रमुख व्ही नारायणन यांची घोषणा.
नाशिकच्या ग्रामसभेमध्ये राडा, सरपंचाला अटक. बोईसर MIDC मध्ये फार्मा कंपनीतून वायू गळती, 4 कामगारांचा मृत्यू तर दोघांची प्रकृती चिंताजनक. एकूण 8 कामगारांना बाधा झाल्याची माहिती. आशिया कपमध्ये पाकिस्तानवर बहिष्कार घाला किंवा भारतानं बाहेर पडावं. आदित्य ठाकरे यांचं केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांना पत्र. सामन्यावर बंदी घालणं योग्य नसल्याचं क्रीडा मंत्रालयाचं स्पष्टीकरण. राज्यातील अनेक भागात आज बैलपोळ्याचा उत्साह. शेतकऱ्यांसाठी वर्षभर राबणाऱ्या नंदीची कृतज्ञता व्यक्त करण्याचा खास दिवस. नंदी सजणार, मिरवणुका निघणार.